बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले 19 तारखेला रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. पण मात्र आता सगळ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता नेमका कोण होणार. कोणी म्हणतंय अनुश्री होणार, कोणी म्हणतंय विशाल होणार, कोणी म्हणतंय तन्वी होणार. पण मात्र तन्वीचं नाव सगळ्यात पुढं असून सुद्धा ना तन्वी, ना अनुश्री, ना विशाल बिग बॉस मराठीचा विजेता हा तिसराच होणार आहे आणि त्याचं नाव सुद्धा आता समोर आलेलं आहे. आतली बातमी बाहेर आली असं देखील सांगितलं जातं. मग आता या तिघांपैकी विजेता नसून चौथं नाव नेमकं कोणाचं आहे तेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीचा 6व्या सीझनचा ग्रँड फिनाले उद्या संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. आता विजेता कोण होणार, काय होणार याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. पण मात्र अनेकांना वाटतं की तन्वी कोलते हीच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता होईल, तर काही जणांना वाटतं अनुश्री होईल नाहीतर विशाल होईल. पण मात्र आता विकिपीडियाच्या माध्यमातून एक नवीनच माहिती समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये थेट राकेश बापटलाच बिग बॉस मराठीचा विजेता सुद्धा सांगितलेला आहे. मग आता ही आतली बातमी बाहेर कसं काय आली, अजून तर ग्रँड फिनाले झाला नाही, बिग बॉसनं कोणाची निवड केलेली नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पण मात्र काही जण म्हणतायत की आतली बातमी बाहेर आलेली आहे आणि आता राकेश बापट हाच विनर झालेला आहे. बिग बॉसनं अगोदरच ठरवलेलं आहे की विनर कोणाला करायचं, काय करायचं. मग खरंच राकेश बापट हा बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता झालाय का, या गोष्टीचा आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या या ठिकाणी समजते की राकेश बापट हा 6व्या सीझनचा विजेता झालेला आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटत नाही. कारण की विकिपीडिया सारख्या वेबसाईटवर काही जण ती माहिती अपडेट करत असतात. काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीची माहिती विकिपीडियावर अपडेट केली गेली होती आणि त्याच्यामध्ये विशाल कोटियान हा बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता झाला असं सांगण्यात आलेलं होतं. मग ही जी माहिती आहे ती वेळोवेळी कोणी ना कोणीतरी अपडेट करत जातं आणि ज्या पद्धतीनं अपडेट केली त्या पद्धतीनं ते सगळ्यांना दिसतं. मग आता या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला समजतं की अजून ग्रँड फिनालेच झाला नाही, बिग बॉसनं ठरवलं नाही, मग राकेश बापट विजेता कसं काय झाला आणि हे त्या ठिकाणी कसं काय दाखवलं असा सुद्धा प्रश्न आता अनेकांना पडलेला आहे. पण मात्र ना तन्वी, ना अनुश्री, ना विशाल, मग राकेश बापटचा नेमका असा काय गेम होता ज्याच्यामुळे तो विजेता होईल. खरं विजेतापद त्या ठिकाणी मिळू शकतं ते म्हणजे तन्वी कोलते 1 नंबरला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे विशाल कोटिया. या दोघांपैकीच एक जण विजेता होईल असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आणि जरी या दोघांपैकी एक जण विजेता झाला नाही तर अनुश्री माने ही विजेता होईल, कारण की हे तिघ जणच रेसमध्ये आहेत, चांगल्या पद्धतीने खेळत होते, चांगल्या पद्धतीने टास्क खेळत होते, मुद्दे मांडत होते, इंडिव्हिज्युअल गेम खेळत होते. त्यामुळं हे तिघजणच जिंकण्याच्या रेसमध्ये आहेत. त्याच्यामध्ये ना राकेश बापटचा नंबर लागतो, ना दीपाली सय्यद यांचा नंबर लागतो. त्याच्यामध्ये नंबर लागतो फक्त या तिघा जणांचाच. मग या तिघा जणांपैकी नेमकं विजेता कोण होईल, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.